नमस्कार मंडळी, आता झालो जॉबवरून. सकाळी आज लवकरच गेलो होतो 7 वाजता. एक सीझर होतं मस्त, एक छानशी 3 किलो, एक 3 किलो 3 kg 0.6 ग्राम झाली. म्हणजे चांगली गर्ल्स, चांगली मस्त मुलगी, दिसायला छान होती. चांगलं वाटलं, जरा मन प्रसन्न झालं त्या बाळाकडे बघून. आता झालो कामावरून, आता आंघोळ वगैरे करतो. मग मंडळी कशी काय जाणार आहे मग तुमची दिवाळी? आमच्या यावर्षी बोगसच जाणार आहे, कारण सगळेजण सुट्टी घेतली. मी नवीन असल्यामुळे जॉबवाल्यांनी सुट्टीच दिली नाही. तर यावेळेची दिवाळी काय तेवढी चांगली होणार नाही, कारण सुट्टी नसल्यामुळे. बाकी तुमचं काही मजेत चालू आहे ना? बरोबर. काही नाही, आज सकाळी 7लाच गेलो होतो. 7ला नाही, 6:30लाच ड्युटी होती माझी. एक सीझर होतं, म्हणजे खूप गरीब पेशंट होता. मला चांगलं पण वाटलं एकदम. म्हणजे 35-36 वर्षाची बाई होती. त्यांना जवळपास 16 वर्ष झाले आणि अजूनही मुलबाळ नव्हतं. तर देवाच्या कृपेने त्यांना मुलबाळ झालं. आणि म्हणजे दिवाळीच्या दिवशी, म्हणजे नाही का, पहिल्याच दिवशी त्यांना लक्ष्मीच्या रूपामध्ये एक छानशी अशी मुलगी भेटली. तर खूप छान वाटलं होतं, नाही का. तुझ्यासाठी स्पेशल चाय आणलाय. वाव, किती सुंदर चाय बनवली. घ्या ना चाय. चहा द्यायची काय का मी देत नाही का? कधी न म्हणता चहा कधीच भेटत नाही ना. चहा प्यायला नाही, प्या, पिऊन बघा. काही नाही होत असं, काही नाही. मी कधी काही अशी बोलते का, काम असेल तर चाय दिला म्हणजे ते छान आहे ना. चहा छान झाला, पण तो दिला कसं काय मला ते सांग. रोज देत नाही? नाही, रोज तर देत नाही बाबा. देते कधीच देत नाही. एकच टाइम. म्हणजे माझं म्हणणं की सारखे म्हणलं असं तेव्हा एखाद्या वेळेस ठेवलीच पाहिजे. हा बरं ठीक आहे, असू द्या. मंडळी काय नाही, चहा पितो. बायको न म्हणता आज आयुष्यात फर्स्ट टाइम चहा पिलेला आहे. आज चहा पितो, झोपतो. नाही, झोपायचं नाही. मी चाय देण्याचं मेरे उसके पीछे मेरा एक मकसद आहे. चेअर्स मंडळी, आम्ही चहा चेअर्स केलाय. चहा पित नाही म्हणून, दारू पित नाही म्हणून चहाला चेअर्स केले. तुम्ही पिता पण कधीतरी, खोटं नका बोलू. पिता, मी नाही पित. कधी पिता, मी नाही सांगू शकत, पण पिता. मंडळी इथं काय ऐकू नका. पिता पिता असं मजाक मध्ये होईल बरं का. तू ही दारू पितात. कधी दारू पिते? नाही नाही पित दारू. मी मजाक, सच्ची मजाक करत होते यार. सॉरी, नाही पित, खरं नाही पित. पण तुला वाटत नाही पित, मी मजाक करत होते. ऐकू नका, गिरेली केलंय मंडळ. असलं काही बोलू नका. नावाचा खराबा करायची. पित नाही, पण मी मजाक करत होती. जस्ट झोपते. बरं ठीक आहे मंडळी, आता चहा पियाचा झाला. आता पिऊ, आता झोपतो. चहा तो आता झालं की ते ते कटलं की. हो हो, ऐका ना, काय एक काम होतं माझ्यासोबत. येता कुठं? शॉपिंगला प्लीज. आज लवकर आल्या ना यार. लवकर थांबा ना, 1 मिनिट. आज लवकर आल्या ना. चहा कसा दिला ना, बस का मारायसाठीच? हो. हा 150 आणि नाही हो. तुम्ही असं बोलले असले, चहा तुमचा मूड फ्रेश झाला ना आता, म्हणून मी बोलली. कारण की म्हणजे आल्या बोलली असती तर बोलले असते नाही मी आता चालू की, असं बोलले असत्या. आता जरा फ्रेश झाल्या की चाय कामाला, म्हणजे काम आहे माझं. म्हणजे मार्केटला जायचंय. कपडे नाही घ्यायचे, ब्लाऊज शिवायला टाकलेत, ते ब्लाऊज घ्यायचे. थोडीशी शॉपिंग करायची दिवाळीची. नाही गेलीच नाही की मी. शॉपिंग करायला लागेल थोडस. हा जाऊ. हा ठीक आहे, जाऊ. येस ना, मी किती छान हुशार. तुम्ही बोलतो नाही हुशार बोला का? अगोदर खरं सांग, खरं कर. चल मी आवरू का पटकन? हा चालेल. बायको किती डेंजर आहे. हा, मार्केटला म्हटलं की 10 ते 12 मिनिटाच्या आत फ्रेश झाली आणि पोरालाही रेडी केलं. आणि कुणीकडे जायचं म्हणलं का, माझं काही काम असलं ना की बस आवरायली की 40 मिनिट झाले तरी आवरायली की, करायली की, पोराचं आवरायली की, अशी बहाणे करत राहते. हा, आता तुला मार्केटला जायचं ना, म्हणून वेळ नसेल बाळा. है का नाही रे बाबू? हा सांग बरं बाबू. चलो आम्ही चाललो मार्केटला. अरे बाबा, बाबू कसा बाबू बसलाय शांततेने. मंडळी, आताच आम्ही आईवडिलाच्या इथं पोहोचलेलो आहे. आता बाळाला इथं ठेवून आम्ही दोघं नवरा बायको जाणार मार्केटला, कारण मार्केटला खूप गर्दी असते ना, म्हणून.
अरे तुला ठेवणार आहे बाबा, एवढं रागा नको बघू तू, तुला इथे ठेवणार आहे बाबू, तुला नाही देणार आम्ही मार्केटला आता. याला घरी ठेवणार आहे आम्ही, घरीच ठेवणार घरीच. चल बघा मंडळी, हे नव्या रुपाली आहे बघा, चाबरे. हा नव्या प्रीती, हे बघा मार्केट एकदम थंड मार्केट झालंय. थंड मार्केट नाही, थोडस पुढे चला ना, भीड आहे. आपण इकडनं दुसऱ्या गल्लीतून आलो म्हणून की खूप छान मला ते आवडलं. हा ठेवायला पिंक कलरचा पण माहिती पाहिजे, याच्यामध्ये व्हाईट कलर. हो अरे पीले फूल आहे ना इथं. हा जे चालले आता त्यांच्या वयाच्या तुम्हाला दाखव. बंद करताय, बंद नाही करत, लगेच घेतलं. 2 साडी गर्दी होती ना, विचार. मस्त मस्त आहे ड्रेस आहे याच्यामध्ये. याचे ब्लाऊज घेतले आणि माझ्यासाठी ड्रेस घेतला, खूप मस्त आहे. माझ्यासाठी काहीच नाही. चला मग झालं, धन्य झालं. बघा गाईज किती शान आहेत बघा, लगेच घेऊन पुढं पळायलात पण थांबेनात. जरा ताण नाही, खुशी मावेना तुम्हाला शॉपिंग केली तर. ती नव्या तर तिचा पायच जागेवर आहे ना, तिला वाटेल कधी कपडे काढून बघून कधी नाही, असं झालंय. काय झालं? तुला आणला का? होय ग, पहिली बार आणलाय नव्याने असा ड्रेस. हो पूजा, तिला बोलली तुला काय मोठा होतय ना. वाढते अंगाचा आहे. हॅलो फ्रेंड, आता आम्ही आले मार्केटवरनं, जस्ट येऊन बसले. तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केली. तिकडे नाही दाखवलं कारण की एवढी गर्दी ना, विचारू नका. आम्हीच कसं घेतलं ते आम्हाला माहिती, म्हणजे दुकानात नाही दाखवू शकत. साड्या वगैरे अगोदर घेतलेल्या, फक्त ते ब्लाऊज शिवायला टाकायचं होतं, शिवायला टाकलेलं ते घ्यायला घेतलेलं. हे बघ ही साडी ते अगोदरच घेतलेली, म्हणजे दिवाळीसाठीच घेतले. खूप मस्त. ते ब्लाऊज शिवलंय. नंदेकडे गेलेले त्यांनी घेतलेले दिवाळीसाठी. ते फक्त ब्लाऊजचे पण शिलाई भरपूर आहे. बाबूसाठी काही कपडे वगैरे म्हणजे आम्ही घेतले नाही दिवाळीसाठी, त्याला अगोदर त्याच्या हातून घेतलेले ते दाखवते तुम्हाला. हे बघा छोट्या हातून घेतलेले आहे. हा खूप सुंदर आहे, मला तर जाम आवडला. साईज थोडी छोटी आहे पण हे बघा येतो पण त्याच्या वयाने येतो बरोबर. म्हणजे त्यांनी खूप छान घेतला हा छोटा वाला कॅप, पण छोट्या हातून घेतला हा. थांब बाबू थांब, आता दिवाळीला घालणार होतो आम्ही डायरेक्ट. आणि हा सेकंड नंबरच्या हातून घेतलेला, म्हणजे तिघे हातून तिन्ही ड्रेस घेतला म्हणून आम्ही त्याला दिवाळीला काही घेतले नाही. आणि मी फक्त हे बघा, आणि ही याची पॅन्ट हे सेकंड नंबरच्या हातून घेतलाय. आणि हा फर्स्ट वाला हे मोठ्या हातून घेतले ते घातलेलं मस्त आहे. हा पण छान आहे. कॅमेरामॅन जल्दी फोकस. हे बघा इकडे, हे बघा कपडे ओढायला. आणि आता काही फक्त ब्लाऊजच आणायला गेले मार्केटला, आणि आई त्यांचं कार्यक्रम ना त्यांच्या घरी, आई बाबाला कपडे घ्यायला गेले. बाबाला घेतलाय, ही आईला साडी घेतली, ब्लाऊज शिवायला टाकायला. सॉफ्ट एकदम छान आहे. तर आता हे बघ अशी नव्याला पण घेतलंय, नव्याला तिकडं आणलं. बाबाला घेतले ते शिवायला टाकले तिकडं. आता हे ब्लाऊज शिवायला टाकायचं म्हणून आणलं. तुम्हाला आम्ही फोटो दाखवू घातले.
तर मंडळी आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. जास्त वेळ होतोय. नवरा यायच्या अगोदर म्हणजे स्वयंपाक बिपाक करायला लागेल, नाहीतर परत उगत विनाकारण बोलेल की दिवसभर काय केलं मी, 8:30ला आलो, असं तसं नाही का. म्हणून व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.